मित्रांनो, थंडीत आम्ही सुपर रेकमेंड करतो की सूप घ्या। आज मी तुम्हाला सांगणार आहे की सूप घेतल्याने काय फायदे होतात, विशेषतः हिवाळ्यात। लक्षात ठेवा, हिवाळ्यात आपल्याला थोडी ऊब हवी असते, भरपूर पाणी हवे असते आणि चांगले पोषण हवे असते। हे कोल्ड, तापमान आणि हंगामी गोष्टींना थांबवते। लक्षात ठेवा, सूपचा खूप मोठा फायदा आहे आणि सूप आपल्या संस्कृतीत आहे। मिक्स व्हेजिटेबल सूप, स्वीट कॉर्न सूप, टोमॅटो सूप, रोकी सूप, मशरूम सूप आणि किती प्रकारचे क्लिअर सूप आहेत। इतके सूप आहेत आणि त्यांचे तुम्हाला काय फायदे होतात ते पाहूया। पहिले म्हणजे हे आपल्या शरीराची ऊब टिकवून ठेवते आणि आतून ऊब मिळते, त्यामुळे माणूस आरामात असतो। कमी तापमानात हे खूप उपयोगी आहे। वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात की थंड हवामानात गरम काहीतरी घेतल्यास सर्दी आणि फ्लू होण्याची शक्यता खूप कमी होते। दुसरा सूपचा मोठा फायदा म्हणजे यात पाणी आहे आणि हिवाळ्यात आपण खूप कमी पाणी पितो कारण आपल्याला तहान लागत नाही। पण पुन्हा हे पाणी आपल्या शरीराच्या कोरडेपणाला कमी करण्यासाठी खूप आवश्यक आहे आणि यामुळे योग्य पचनास मदत होते। चांगल्या सूपमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, जी आपल्याला सर्दीपासून आणि खोकल्यापासून वाचवते। हिवाळ्यात सूप खूप उपयोगी ठरते। भाज्यांच्या सूपमध्ये लसूण, आले, हळद आणि हर्ब्स घालतात, ज्यामुळे विटॅमिन, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स मिळतात। आणि मी तुम्हाला सांगतो, सूपमध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतील तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते। लक्षात ठेवा, नाकातील सर्दी कमी होते, घशातील खवखव कमी होते, त्यामुळे समजून घ्या, सूप एक प्रकारे खूप फायदेशीर आहे। चांगल्या पचनासाठी सूप खूप मदत करते, आपल्या पोटाला सुद्धा वाचवते। लक्षात ठेवा, हिवाळ्यात आपले पचन मंदावते कारण शारीरिक क्रियाकलाप कमी होतात आणि आपण अनावश्यक खाणे खूप खातो। सूप हलके किंवा मऊ असते, पचायला सोपे असते आणि हे सर्व वयोगटासाठी खूप योग्य आहे। मेयो क्लिनिक देखील सांगते की तुम्हाला भाज्या आणि द्रवपदार्थ जर थंडीत घेतले तर तुम्हाला हे जे तळलेले आणि जास्त मसालेदार अन्न असते त्यापासून दूर राहायला हवे। त्यामुळे हा सूप मुलांसाठी, सर्वांसाठी आणि विशेषतः आजारी लोकांसाठी खूप फायदेशीर आहे कारण त्यांना गट हेल्थ चांगली ठेवायची आहे आणि पचन सुरळीत करायचे आहे आणि अन्न शोषले जावे हे सूप बंद करते। एक मोठा फायदा म्हणजे यात कॅलरीज खूप कमी असतात, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते। लक्षात ठेवा, आणि भूकही कमी होते। तुम्हाला भूक लागली आणि तुम्ही सूप प्यायले तर तुमची भूक भागवली जाते, पण तुम्हाला कॅलरीज मिळत नाहीत आणि कॅलरीज मिळणार नाहीत तर नैसर्गिकरित्या आपले वजन वाढणे थांबवता येते। लक्षात ठेवा, थंडीत आपण खूप तळलेले अन्न खातो, ते आपले सूप संतुलित करते, त्यामुळे तृप्ती मिळते आणि तुम्हाला जे काही अनारोग्यदायक अन्न आहे ते कमी करण्यास मदत होते। आणखी एक गोष्ट म्हणजे दररोज एक वाटी सूप घेतल्यास भाज्या आणि हर्ब्ससह ते तुमच्या शरीराला भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर देते। लक्षात ठेवा, WHO सांगते की तुम्हाला विविध प्रकारचे सूप थंडीत घ्यायला हवे आणि नेहमी विविधता घेतल्यास तुम्हाला खूप सारे पोषक एकत्र मिळतात। होय, आणखी एक गोष्ट म्हणजे सूप पिण्याने तुमचा मेंदूही चांगल्या स्थितीत जातो, म्हणजे तुम्हाला वाटते की मी मानसिकदृष्ट्या आरामदायक आहे कारण सूप उबदारपणा देते, समाधान देते आणि भावनिक आराम मिळतो, त्यामुळे शारीरिक पोषण मिळते। सूप हिवाळ्यासाठी खूप चांगला उपाय आहे, तुम्ही नक्की घ्या। मित्रांनो, माझे नाव डॉक्टर बेबल छाझर आहे आणि तुम्हाला माहीत आहे की हृदयाच्या रुग्णांना आम्ही, ज्यांना वायपर सर्जरी प्लास्टिक म्हटले जाते, ज्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे, त्यांना आम्ही उपचार करतो शस्त्रक्रियेविना, प्लास्टिकविना। त्यांची आधी एंजिओग्राफी करतात, सीटी एंजिओग्राफी, ज्यामुळे त्यांची ब्लॉकेज किती आहे हे कळते आणि ब्लॉकेज सुधारण्यासाठी जे 14 कारणे आहेत त्यांना आम्ही लोक नियंत्रित करतो। आमची एक ड्रम थेरपी आहे ज्यामध्ये सर्व 14 कारणांना एकत्र नियंत्रित करतो, त्यामुळे ब्लॉकेज रिव्हर्सल होते आणि हे सिद्ध झालेले आहे। आणि ब्लॉकेज रिव्हर्सच्या सोबत आम्ही 2 उपचार आणि पूरक करतो, ज्यामध्ये आहे एलोपॅथीच्या सर्व औषधांचा समावेश आणि नैसर्गिक बायपास आणि डिटॉक्स उपचार। तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे असेल तर आमच्या कोणत्याही केंद्रात जाऊन भेटा आणि माझ्याशी भेटायचे असेल तर मी देहरादूनमध्ये बसतो, कधीकधी कलकत्ता, बॉम्बे आणि बंगलोरमध्ये बसतो आणि जर तुम्ही ऑनलाईन माझ्याशी भेटाल तर उत्तम होईल। ऑनलाईन तुम्ही आमच्या वेबसाईटवर जाऊन आमची अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि इमर्जन्सी अपॉइंटमेंट देखील उपलब्ध होऊ शकते। धन्यवाद।
लवकरच भेटूया तुम्हाला.